राघव चड्डा यांनी जसाही भाजपामध्ये प्रवेश केला तसं सोशल मीडियावर एकच वारं की राघव चड्डा ही धोका राघव चड्डा सुद्धा एक धोकेबाज माणूस आहे. म्हणजे बी जे पीमध्ये सामील होणारा प्रत्येक व्यक्ती हा आता धोकेबाज होऊन जातो. एकीकडे बी जे पीच्या विरोधात बोलणारा, सामान्य जनतेचे प्रश्न उचलणारा आणि ते संसदेत मांडून ते बिल पास करून घेणारा आज तो भाजपासोबत जातो, तर तो वाईट झाला. तर तो धोकेबाज झाला आणि जी एन सी जी आहे, जी तरुण मंडळी जी आहे ती अनफॉलो करते. एका दिवसामध्ये त्याचे लाखो फॉलोअर्स म्हणजे 1 मिलियनच्या वरती फॉलोअर्स हे कमी झाले. मग मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे, जेव्हा तो संसदेत मुद्दे मांडत होता सामान्य जनतेचे, ते मोबाईल रिचार्जच्या दिवसांसंदर्भात असतील, डिलिव्हरी पार्टनर जे आहेत ते जे काही सुविधा पुरवतात 15 मिनिटाची डिलिव्हरीच्या बाबतीत असतील, किंवा अजून काही असंख्य मुद्दे असतील, त्यापैकी जे काही मुद्दे जसं ते विमानतळामधील चहा संस्थाची जे काही किमती होत्या त्या कमी झाल्या संदर्भात, जेव्हा ते कमी झाल्या ते बिल पास कोणी केलं? जे सत्तेत असतात, सत्तेत असणारे पक्ष जे असतात त्यांना जे एखादे मुद्दे आवडले तर ते पास करतात. त्यावेळेला मी का तुम्ही विरोध केला? तुम्हाला तेव्हा चालतं, म्हणजे तुमच्या फायद्याच्या गोष्टी झाल्या तर व्यक्ती चांगलं. आणि आता तो सरकारच्या सोबत राहून जर त्याचे जे काही सामान्य जनतेचे मुद्दे ते पूर्ण करू शकतो, त्यांच्या अडचणी पूर्ण करू शकतो, की मला चालत नाही. लगेच यावर मोठमोठे जे इन्फ्लुएन्सर आहेत ते त्यावर व्हिडिओ बनवत आहेत आणि त्याला धोकेबाज समजतात. तर सामान्य जनता जर बी जे पी एवढं चुकीचं करते, ती जर चिडली असती मग ती रस्त्यावर उतरत का नाही? रस्त्यावर उतरणारे कोण असतात? विरोधी पक्षाचे कार्यकर्ते, दुसरे कोण असतात?